गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याला गेले होते. या आजींना 2 मुलगे, त्यापैकी एक डॉक्टर, अस्थिरोग तज्ज्ञ आणि दुसरा चार्टर्ड अकाउंटंट. दोन्ही मुलगे, सुना व उच्च शिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात आजींची जीवन कहाणी आम्हा उपस्थितांसमोर मांडली आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात हे ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यातून पाणी वाहिले. आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुले 2 वर्षाचे असताना आजींवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रित हा दर्जा मिळाला. आम्ही 3 खाणारी तोंडे पोसतो असे उद्गार ऐकवले जाऊ लागले. सांगली जवळच्या छोट्या खेड्यात 25 माणसांच्या कुटुंबासाठी राबून पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशिबात आले. एक दिवस मुले 5 वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. 2 दिवस चुलत बहिणीकडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वयंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती, त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नूतन माध्यमिक विद्यालयात घातले. मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही. आजी डेक्कनवर डॉक्टर बापट यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीचीच होती व हे डॉक्टर पती-पत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यातच आउटहाऊसमध्ये राहायला जागा दिली. आजींच्या राहण्याची सोय झाली. सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला. दोन्ही मुले अतिशय हुशार. 4थी व 7वीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्तीमुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. माझी मुले उच्च शिक्षित झालीच पाहिजेत हा आजींनी ध्यास घेतला होता. 10वीला मुलांनी मेरिट लिस्टमध्ये नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला. मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला. पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्च शिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन ग्रीन कार्ड होल्डर झाली आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही. नी रिप्लेसमेंट ऑपरेशन, स्पिनल कॉर्ड ऑपरेशन सारखी मोठी ऑपरेशन्स होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डॉक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्यांच्या सहकार्याबरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुसऱ्या मुलाने पण दरवेळी खूप मदत केली. आजींच्या सोहळ्याला बापट पती-पत्नी आले होते. स्वतः श्री बापट तर व्हीलचेअरवरून आले होते. आता शेवटी असे समजले की आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठा बंगला बांधला आहे त्यामध्ये वरच्या 2 खोल्यांमध्ये त्या दोन्ही मुलांनी बापट पती-पत्नींना आणले आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उत्कृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे. आजींची नातवंडे बापट पती-पत्नींना पण आजी-आजोबा असेच म्हणतात. सकाळ संध्याकाळ वरती ताजा स्वयंपाक जातो. बापट काका-काकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत. याला मी ऋणानुबंध इतकेच नाव देऊ शकते.
कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.